चला तर मग बघूया आजच्या ठळक बातम्या. ला निनामुळे यंदा चांगला मान्सून. आता जगभरातील अनेक हवामान संस्थांनी येत्या मान्सून कालावधीत ला निना परत येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आशियाई पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटर या वर्षातील भारतातील पहिल्या मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजानुसार देशातील मान्सून हंगामातील जुलै ते सप्टेंबर दरम्यान कालावधीत सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी पॅसिफिक महासागरात एल निनो ची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे त्याचा मान्सूनवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले होते, तसेच हिवाळ्यातही उबदार वातावरण राहिले होते. एपीसीसीच्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर अंदाज एपीसी क्लायमेट सेंटरने म्हटले आहे की पूर्व आफ्रिका ते अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिका आणि ऑस्ट्रेलियाई आणि दक्षिण पॅसिफिक प्रदेशापर्यंत सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक जगभरातील संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नीना परिस्थितीमुळे जूनमध्ये पहिल्यांदा दिसू शकते, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ती ठळकपणे दिसून येईल. लो एल निनो निघून गेला आणि थंड टप्पा येत आहे, त्यामुळे चांगल्या मान्सूनची शक्यता अधिक आहे. मे महिन्यापर्यंत याबाबत चित्र समोर येईल, असे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एस. राजीव यांनी म्हटले आहे. चला मग बघूया दुसरी बातमी. 18 महिन्यात 28 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाल परतून मोफत प्रवास. गेल्या 18 महिन्यात 28 कोटी 10 लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला आहे. या प्रतिपूर्तीमुळे रक्कम म्हणून शासनाने 1,444 कोटी 53 लाख रुपये एसटीला अदा केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली. एसटीने ही योजना 26 ऑगस्ट 2022 पासून राज्यभरात अंमलात आणली. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने ज्येष्ठांनी त्याचा चांगला लाभ घेतला. या योजनेमधून मिळालेल्या प्रवासी संख्या एसटीच्या लाभदायी ठरली. त्यामुळे शासनाला मोठा फायदा झाला. अशा नवनवीन माहितीसाठी रॉक बँड वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.